नंतर काढा, आमचे नंतर काढा म्हणतात. पोलीस सुद्धा म्हणतात का तुम्ही आम्ही गेलो ना. ऐका 2 मिनिटं. हे बघा, आपण काय त्यांनी काय विरोध केला नाही तर हे करायला पोल, पण जर मोजणीच झाली नाही तर हे कसं पोल लावतात आपल्याला? कसं पोल लावून दिलं त्यांनी? कायद्याने लावलं नाही ते पोल. आपली मोजणी जर झालीच नाही, एक पॉईंट दाखवला सरांनी लगेच बंद केली तिथून, आणि मग कसं काय पोल लावलं त्यांनी? पूर्ण मोजणी झाल्यावरती लावा ना. झालेली नाहीये, मग कसं काय त्याने अर्धवट करून पोल लावलं? याची मोजणी झाली नाही. ते साहेब जर इथून निघून गेले तर लगेच यांनी पोल लावायला सुरुवात केली, मग कसं काय आम्ही म्हणायचं का मोजणी झाली म्हणून? ते सर जेव्हा येतात तेव्हा म्हणतात माझी जमीन आहे, माझी जमीन आहे, पण त्याला आम्ही 2 वर्ष झालं बघतो इथं येतोय माझी जमीन गाजवतोय. ज्याची जमीन होती ना, तो ज्याच्याकडून घेतलंय ना त्याच्या संघ बांध त्याला इथपर्यंत आण ना आमच्याकडून. मग आम्ही सांगतो ना, आम्ही देतो ना, त्याची जमीन आहे का कोण आमची होतं या जमीन आहे मग जमिनीच्या बघू. खरेदी विक्रीमध्ये कोण होतं माणूस? विचारला नाही. नाही ही जमीन त्यांना बघून द्यायला कोण होतं? आम्हाला सांगता येणार नाही. तुमच्याकडे स्थानिक लोक असतील ना कोणी? नाही ना. तिकडे आलेच नाही. माहिती नाही, गेलो मागच्या वर्षी येत आलेच. मागच्या वर्षी जमीन घेतली ना त्यांनी, प्रमाणे इथं आणलं पाहिजे त्यांनी. महेंद्र सदाका हम्म. महेंद्र सदाका यांनी सांगितलं हे ही जमीन ही जमीन विकली म्हणून, आणि त्या टायमाला यांच्यासोबत ते पण होते ना, तर त्यांच्याशी सुद्धा बोला. कारण का आम्ही एवढं तक्रार करून सुद्धा ते जर आमचं ऐकत नाही म्हटल्यावर आम्ही काय हे करणार आहेत का? मग बाकीचे दुसरे पण असणार आहेत ना, पण आम्हाला नाही माहिती नाव कोण कोणची आहेत. म्हणजे हे काही एजंट लोकांनी हे केलं? लोकांनीच दिलेले, आणि परच्या पर व्यवहार झालेले. आम्हाला पण माहिती व्हायला पाहिजे होतं ना, जेव्हा माणूस कसतो त्याला तर माहिती पाहिजे ना. ताबा घ्यायला आलाय इतक्या दिवस तो आलाच नाही इथं, आणि एवढं सांगतो का मी भात लावतो, मी विकतो, आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवतो, लावायला खायापुरतं आणि करतो. भात लागवड. एजंट लोकांनी परच्या पर व्यवहार केलाय, आणि त्याच्यात आम्हाला फसवलं गेलंय. आम्हाला माहिती पण नाही जमीन विकली आणि असं तसं. बोर्ड पण लावलेला त्या खांबळ्याला तिथं, तेव्हा तर कोणालाच माहित नाही. आणि कच पण टाकली नाही, ही सुद्धा माहित नाही. आम्हाला माहिती नाही कधी आणून टाकले ती. जबरदस्तीचा त्याचा प्लॅन चालू आहे. रात्रीचं येऊन काही पण इथं करायचं, माणसांसमोर करा ना तुम्ही. आम्ही रात्रीचं येऊन का करतोय? कायद्याने करा. पूर्ण गटाचे कायद्याने करून घे. आम्ही त्याला विरोध करतच नव्हतो, पण तो डायरेक्ट माणसाची धमकी देतो, शिवीगाळी करतो. आम्ही ना काय बोलता, आणि आम्हालाच म्हणतो गावगुंडा. म्हणजे आम्ही स्थानिक लोक आमच्या पोरांना म्हणले, आणि आणली होती इथून तर तिथपर्यंत रस्ता भरला होता ना, आमची फक्त 5-6 पोरं होती त्यावेळी. यांनी गावगुंड घेऊन लावलेत ना, हे मोजणी नाही झालेले. ते सर बोलले का स्थगित केलेली, ते या लावायची काही गरज नव्हती, तरी त्यांनी लावले. आणि सरांनी पण आम्हाला दमदाटी दिली. आम्ही काढायला लागलो, आम्हाला काढून पण नाही दिले त्यांनी. नक्की हे बाजू घेतात कोणची? म्हणजे त्यांनी बंद केली तरी हे पोल लावतात. म्हणजे सरांना पण माहिती पाहिजे ना का बंद केली म्हणून, मग आपण कसं काय त्यांना हे करून द्यायचं? पोलिसांना पण माहिती पाहिजे ना का बंद केले, स्थगित केले, मग त्यांनी का लावून दिले तिथं? आम्ही त्यांच्याकडे विचारलं, तुम्ही काय आम्हाला का नाही सांगितलं? इथं पॉईंट दाखवले, ते बोलतात आम्ही स्थगित केले, अर्ज पाहिला आम्ही, त्यांच्याकडे सह्या घेतलेल्या. त्यांनी सांगितलं का एकच पॉईंट दाखवलाय, पाण्यातला एक आणि तिथलं एक पॉईंट दाखवलाय. मोजणी झाली नाही, त्यांनी काय लावावं मग हे पॉईंट? हे जबरदस्तीने लावले गेले, मोजणी पूर्ण झाली नाही न लावले पोल. ती लोक नंतर म्हणत होती काय मिटून घ्या किंवा असं. नाही आमच्यापर्यंत आलंच नाही, आमच्यापर्यंत आलंच नाही. नाही आता ते म्हणत होते डॉक्टर काही नाही, आम्हाला मिटवायचं नाही, त्यांनी कायद्याने त्यांचं जे आहे ते घ्यायचं. आम्हाला काहीच नाही, कारण का हे 2 वर्ष झालं तर आम्हाला दमदाटी देऊनच एवढं चाललंय. आम्ही काय बोललो, आम्हाला जर नसेल आमचं तुझं या ज्यांनी विकले त्याच्याशी आम्हाला भांडायचंय ना, कसं काय विकली म्हणून. येऊन आमच्याशी भांडतो, ज्याच्याकडून जमीन घेतली ना सरांनी त्याला इथपर्यंत आणू द्या ना. मग त्याला आम्ही विचारितो का तुझी जमीन आहे का आमची जमीन आहे? आणि उलट सोनवणे डॉक्टर काय गावकऱ्यांनी म्हणतो का तुमचा काय अधिकार आहे इथं बोलायचं? म्हणजे गावकऱ्यांनी बोलायचंच नाही का? आम्हाला त्रास नाही द्यायला पाहिजे त्यांनी. गावकऱ्यांनी जमिनीच्या बाबतीत त्यांची फसवणूक केली ना. गावकऱ्यांना पण शिवाय देतो, तो डायरेक्ट इथून शिवाय देत आले. नमस्कार. आता काही जास्त गावकरी नाही, पण तुम्ही गावकरी म्हणून यांच्या सोबत थांबलात, तुम्हाला बी त्रास झाला थोडा. काय त्यांनी आम्हाला आता बोलता बोलता धमकी दिली की तुझ्यावर केस करतो. आता ते एक लेडीचा मॅटर जरी माझ्यावर टाकतील किंवा इथं मध्यस्थी,
तर मोजणी झालेलीच नाही, त्यामुळे त्याच्यात आपण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काही विषय नाही, मोजणीवाल्यांनी पण लिहून दिले की आमची मोजणी अपूर्ण राहिली. हा, आपण ते हे दाखवते फोटो दाखवते हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवतो थोड्या वेळाने. काय लिहिले वाचा. मौजे कारंजा येथील सन 165च्या हद्द अर्जानुसार अर्जदार व लगतधारक शेजदार यांना रिक्सर आगाऊ मुदतीचे नोटीस करून प्रत्यक्ष नेमलेल्या सन मध्ये येऊन आम्ही लगत घटक यांनी दाखवलेल्या माहितीनुसार चुन्याच्या खुणा करून मोजणी यंत्राच्या साधनाने मोजणी काम करून उपलब्ध अभिलेख आधारे हद्दीच्या खुणा दाखवण्यास सुरुवात केली. लगतच भास्कर यशवंत लांडे, सागर शिवाजी लांडे, शिवाजी ढवळा लांडे, यशवंत मयजी लांडे, यशवंत मटा पण ते चुकले तिथे, विठ्ठल मयजी लांडे म्हणजे हे पण नाव चुकलेलं आहे, रमेश शिवाजी लांडे, वसंत लागू लांडे, बारकू नागू लांडे, विठ्ठल लागू लांडे, कानिपता मनोहर लांडे यांनी सरळ मोजणीस विरोध केला म्हणून हद्दकाम करता आले नाही. वरील सर्व परिस्थिती खरी व सत्य असून आहे म्हणून हा जबाब समस्व लिहून दिला असे अर्जदार शिवाजी रोहिदास सोनवणे. आणि त्यांनी मला जाता बोलले सही आहे खाली. हो सही आहे सर, बघा कोणाची. त्यांचीच आहे ही सही इथे. नाही ही शिवाजीची. पण शिवाजी म्हणजे मोजणी ही झालीच नाही. हो डॉक्टर कायदेशीर. हो कायदेशीर झालीच नाही. मग कायदेशीर मोजणी झाली नाही, मग यांनी एक आणि ते अँगल कशी लावली. आमच्या आमच्या दबाव आणतात की तुमच्या आम्ही केस करू, तुमच्या ओतूरला जाऊन केस करणार आहे आम्ही, तुम्ही काय करणार, गुन्हा दाखल करणार. म्हणजे हे जमीन हडप करण्याचं एक नवीन साधन तयार केलं गेलं का यांनी. आणि जर आमच्यासारख्या आता आमचे भाग म्हणजे पेसा ग्रामपंचायत मध्ये आहे, आमच्या पेसा ग्रामपंचायतला यांनी विचारपूस करायला पाहिजे. काही गोष्टी आहेत पेसा ग्रामपंचायत पण आणि आता मोजणी झाली नाही तरी पण त्यांनी अँगल तिथे रोवलेले आहे. आता ते मोजणीवाले निघून गेले तरी म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतात ते दंडशाही आहे. काही आपण लोकशाहीत राहतोय, वावरतोय. मग हा कोणता नेम. जर आमच्या आदिवासी लोकांना जर एवढे जर अत्याचार होत असतील तर याच्याकडे लक्ष कोण देणार. उद्या तुमच्यावर बी असं काही हो, आता ते मला बोलून गेले ना तुझ्यावर केस करणार. मला शिवी पण दिली त्यांनी, माझ्या आईवरून शिवी दिली, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. दमदाटी देऊन गेले तुमच्यावर केस करतो तुम्हाला जबरदस्ती. आणि हे बाहेरचे आलेत, तुम्ही यांचे पण एकदा फोटो काढा. हे कशासाठी आलेत, हे सगळे कामाला आलेत का हे गाव गुंड यांनी गोळा केले. गुंड गोळा केले. आम्हाला उलट म्हणतो गाव गुंड. म्हणजे हे आमच्या दडपशाही चाली का आमच्या लोकांना. आता आम्ही गावातला माणूस आहे, व्यक्ती म्हणून मी आलो, तर यांच्या इथं आलो हे माझ्यावर कारवाई करणार का. हा कोणता न्याय. मला एक तुम्ही सर्वांनी एक न्याय द्यावा यांना, ह्या कुटुंबाला पण. आणि जे असे चुकीचे काय आपलं लोक किंवा चुकीचे पोलीस स्टेशन जाऊन बनी केस नोंदवणे ह्या त्या गोष्टी कुठेतरी थांबवाव्या. पोलिसाच्या धमक्या देऊन असं हे आम्हाला पोलिसांच्या ग्रामस्थांना त्रास देतात. आम्हाला पोलिसांच्या धमक्या देतात. हे सर्व बाहेरची माणसं मोजणी आहे. पूर्ण आणि झाली सगळी नाही इथं तर बाहेरची माफी माणसं आहे. आलेली. पिढ्यानपिढ्या आम्ही करीत चाललेलो. आणि ते मगाशी त्यांनी विषय मांडला की आम्ही करतोय तर आम्हाला म्हणजे मी तेव्हा तंटा मुक्तीमध्ये होतो तेव्हा ही यांची कितीतरी पिढ्यानपिढ्या ही जमीन कसते आणि खाते, बरोबर की नाही. आणि यांची वहिवाट आहे, यांची ते अचानक आले आमची वहिवाट आहे. ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही आमच्या गावकर आमचे सगळे ग्रामस्थ जर एकत्र बसवले तरी ते सांगतील की जमीन कोण करत होतं कोणाची आणि कोणाची.